इथे पहा बेटा, डेव्हलपमेंट ऑफ बर्थ बेटा, डेव्हलपमेंट कशी होते बेबीची जी बर्थ आहे बेटा किंवा ते कसं वाढतं बेटा. द झायगोट फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट फॉर्म होते बेटा, लक्षात ठेवा, बनते इन द ओविडक्ट मध्ये बनते बेटा. ओविडक्ट पाहून घ्या, काल आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघितलं, त्यामध्ये दिलेला आहे बेटा. अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन, आणि त्या फर्टिलायझेशन मध्ये ओविडक्ट मध्ये बेटा मायटोटिक डिव्हिजन होते. मायटोटिक मियोसिस आहे, ओके. अँड एम्ब्रॉय इज अ फॉर्म. नंतर बेटा झायगोटचं काय बनते, नंतर बेटा एम्ब्रॉय बनते. मीन वाईल इट इज अ पुश टुवर्ड द बेटा युटेरस. Once the reach beta uterus, the implement and beta further develop after implantation, and organ called beta placenta is a form for beta supply of the food of material during the growth of the in uterus. Placenta काय करते बेटा? Placenta is a useful for beta supply of food material during the growth in uterus. बाळाची जेव्हा जन्म होते म्हणजे बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये राहते बेटा, तेव्हा त्या बाळाला सर्व जे न्यूट्रिएंट असतात ते देण्याचं काम कोण करते बेटा? प्लॅसेंटा करते, लक्षात ठेवा. त्याने दिलेलं आहे त्या ठिकाणी, मी राऊंड केलेला आहे ते प्लॅसेंटा म्हणजे, ठीक आहे. नाउ फॉर्म बाय फूड बाय मटेरियल ड्युरिंग द ग्रोथ ऑफ इन युटेरस. एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट इज अ कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विथिन द 9 months. पहा बेटा, 9 म्हणजे 36 वीक म्हणतात त्याला. नवचूक म्हणजे एका महिन्यामध्ये 4 हप्ते बेटा वीक. तर ऑस्ट्रेलिया 9 महिने 9 चूक 36 वीक बेटा, 36 हप्ते लागतात बेटा बाळाला पूर्ण कम्प्लीट डेव्हलपमेंट होण्यासाठी आईच्या पोटामध्ये, लक्षात ठेवा. फर्टिलायझेशन. तर हे होते बेटा डेव्हलपमेंट ऑफ द ग्रोथ. फर्स्टली बेटा त्यांनी काय म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. परत म्हणतो एकदा, ऐकून घ्या केअरफुली. झायगोट फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट बनते. इन द बेटा ओविडक्ट अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होते बेटा, आणि एम्ब्रॉय इज अ फॉर्म, नंतर एम्ब्रॉय बनते. मग ते एम्ब्रॉय बेटा त्याला त्या फॉर एक्झाम्पल जे बाळ असते त्याला पुश करते बेटा युटेरसकडे, आणि त्या ठिकाणी त्याचं इम्प्लिमेशन होते बेटा. त्याला पूर्ण खाण्यापिण्या आई जे खाते ते बाळाला भेटते बेटा, हे सर्व देण्याचं काम करते कोण? प्लॅसेंटा. आईच्या पोटामध्ये बेटा पूर्ण 36 हप्ते लागतात, 36 वीक लागतात बेटा, 9 महिने त्याला आपण म्हणतो बेटा. तेव्हा बेटा पूर्ण बाळाची काय होते बेटा? ग्रोथ होते. तेव्हा बाळ बेटा 9 महिने झाल्यानंतर बेटा जन्म होते, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी ऑलवेज रिमेंबर त्यांनी म्हटलेलं आहे बेटा, लक्षात ठेवा. द मॅन इज अ टोटली रिस्पॉन्सिबल वेदर द कपल विल हॅव बॉय ऑर गर्ल चाइल्ड ड्युरिंग झायगोट फॉर्मेशन. मॅन कंट्रीब्यूट द इदर एक्स अँड वाय बेटा क्रोमोझोम टू द बेटा नेक्स्ट जनरेशन, बट फिमेल ट्रान्सफर बेटा एक्स क्रोमोझोम. काल सांगितलं तुम्हाला मी, फिमेल फक्त एक्स देणार बेटा, मेल काय देऊ शकतो? एक्स आणि वाय देऊ शकतो. बेटा ते म्हणतात की ऍट द टाइम फर्टिलायझेशन एक्स क्रोमोझोम कम फ्रॉम मेल अँड बेटा चाइल्ड विल बी गर्ल, वाय क्रोमोझोम देन द बेटा चाइल्ड विल बी बॉय. जर मेल कडून बेटा वाय भेटत असेल तर मुलगा जन्माला येतो, जर मेल कडून एक्स भेटत असेल तर मुलगी जन्माला येणार. थिंकिंग ऑफ दिस बेटा राईट कन्सिडर मदर रिस्पॉन्सिबल फॉर अ गर्ल ऑर चाइल्ड. वी ऑल मस्ट टेक एफर्ट बाय स्टॉप फिमेल फर्टिसाइड. हे आईच्या पोटामध्ये मुलीचा बेटा काय करणे? भ्रूण हत्या करणे, त्यांना मारून टाकणे, हे थांबवणे आवश्यक आहे. त्याला आई जबाबदार नाही, त्याला कोण जबाबदार आहे बेटा? मेल, पुरुष जबाबदार आहे, लक्षात ठेवा. काऊन का पुरुष कडून जर बेटा एक्स क्रोमोझोम भेटलं तर आई काही करू शकत नाही. काऊन का ते वाढ जी आहे बेटा, मग जे जन्म येणार आहे बेटा मुलगा किंवा मुलगी बेटा, ते वडिलांवर डिपेंड करते, लक्षात ठेवा. बेटा menstrual cycle बेटा, female reproductive system undergoes some change at the puberty, and those changes बेटा repeat at the interval of the every 28 to 30 days. पॉवर्टी मध्ये बेटा चेंज होत राहते बेटा. जेव्हा यंग होतो माणूस, जवान होतो बेटा, तेव्हा चेंज भरपूर फेस मध्ये, बॉडीच्या पूर्ण पार्ट मध्ये चेंजेस होतात बेटा. दिस रिपीटेटिव्ह चेंज आर कॉल्ड बेटा मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस. मेन्स्ट्रुएशन सायकल बेटा हे नॅचरली नैसर्गिक प्रक्रिया आहे बेटा. कंट्रोल बाय 4 हार्मोन, याला 4 हार्मोन कंट्रोल करतात मेन्स्ट्रुअल सायकलला. दोज 4 हार्मोन आर बेटा फॉलिसेल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH, ल्युटिनायझिंग हार्मोन LH, एस्ट्रोजेन अँड बेटा प्रोजेस्टेरॉन. ओके, हे 4 हार्मोन हे नाव पाठ ठेवायचे. वन ऑफ द सेव्हरल बेटा फॉलिसेल इन एव्हरी बेटा इन द ओरी स्टार्ट बेटा डेव्हलप अलॉंग विथ द बेटा ओव्हसाइड प्रेझेंट इन इट. ते म्हणतात की बेटा या ठिकाणी थोडे नाव नवीन आहे, पण तुम्हाला समजून घ्यावं लागेल बेटा, लक्षात ठेवा.
ते काय म्हणतात इथे माहिती आहे बेटा, वन ऑफ द सेव्हरल फोलिसेल इन ओरी स्टार्ट डेव्हलप. बेटा फोलिसेल हे ओरीमध्ये डेव्हलप होण्याचं काम करतात विथ द बेटा ओ साइड प्रेझेंट इन इट अंडर द इफेक्ट. ओ साइड दाखवलं तुम्हाला बेटा, भरपूर अशा प्रकारचे बेटा ते काय करतात, फोलिस ट्यूब असतात बेटा, काल इमेज मध्ये दाखवलं तुम्हाला. इफेक्ट ऑफ बेटा फॉलिसेल स्टिम्युलेटिंग हार्मोन, दिस डेव्हलपिंग बेटा फॉलिसेल सिक्रेट इस्ट्रोजेन. फॉलिसेल कोणाला सिक्रेट करते, इस्ट्रोजेन हार्मोनला. नंतर बेटा एंडोमेट्रियम ऑफ बेटा युटेरस स्टार्ट द डेव्हलप. मग नंतर युटेरस, युटेरस म्हणजे ज्या ठिकाणी युरिनचा पार्ट असते ते बनायला सुरू होतं ड्युरिंग द फर्स्ट सायकल और बेटा रिजनरेट ड्युरिंग बेटा सबसिक्वेंट सायकल. मग नंतर सुरू होते बेटा आणखी म्हणजे फॉर एक्झाम्पल फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल निर्माण होते बेटा दर महिन्याला, लक्षात ठेवा. 28 किंवा 30 म्हणजे जेव्हा ते यंग होतात फिमेल, आफ्टर 28 डेज किंवा 30 डेज menstrual cycle, eggs release inside the beta means for example ovary. Okay बेटा, लक्षात ठेवा. Under the effect of the estrogen, meanwhile developing beta follicle complete its develop, it burst. ते follicle जेव्हा पूर्ण एक प्रकारचे एक सारखे असतात बेटा, ते जेव्हा ते ब्रस्ट होतात, इट ब्रस्ट अंडर द इफेक्ट ऑफ द ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोन काय करतो, त्या फॉलिसेलला उडवतो बेटा, ब्रस्ट करतो. अँड ओव्हसाइड रिलीज, दिस इज बेटा ओव्हुलेशन. ओव्हुलेशन म्हणजे काय, रिलीज द एग्स. रिमेनिंग टिश्यू ऑफ बेटा ब्रस्ट फॉलिसेल फॉर्म बेटा कॉर्पस ल्युटेम. म्हणजे कॉर्पस ल्युटेम तयार होते बेटा, त्यामध्ये नाव त्यांचे तशी आहे. कॉर्पस ल्युटेम म्हणजे काय बेटा, ज्या ठिकाणी ते ओव्हुलेशन रिलीज होतात. कॉर्पस ल्युटेम स्टार्ट बेटा सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. आणि बेटा कॉर्पस ल्युटेम जे बेटा ते प्रोजेस्टेरॉनला सिक्रेट करते. एंडोमेटेरियल ग्लँड सिक्रेशन बेटा अंडर द इफेक्ट ऑफ द प्रोजेस्टेरॉन. सच बेटा एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द एम्ब्रॉय. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सरळ सरळ सांगायची हे असेल बेटा, 4 हार्मोन एकमेकांवर डिपेंड असतात. जे एग्ज असतात दर महिन्याला रिलीज होतात बेटा, जे मी फॉर एक्झाम्पल डट असते बेटा दर महिन्याला रिलीज होते बेटा 28 किंवा 30 दिवसामध्ये, त्याला हे 4 हार्मोन बाहेर काढण्याचं काम करतात. इतकं लक्षात ठेवा बेटा, ठीक आहे. त्यांची नाव पाठ ठेवायची तुम्ही. नाव थोडे हार्ड आहे, पण तुम्ही त्याला 2-3 वेळा रट्टा मारल्यानंतर बेटा समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे. हे पहा बेटा, या ठिकाणी हे मेन्स्ट्रुएशन सायकलचा काही डायग्राम दिलेली बेटा यांनी. इथे पहा, या ठिकाणी जर बघितलं असेल तुम्ही, इथे पहा बेटा चेंज इन युटेरस ड्युरिंग बेटा मेन्स्ट्रुएशन. इथे भरपूर बेटा पिरियड ऑफ बेटा मेन्स्ट्रुएशन इथे सुरू होते बेटा. इथे पहा बेटा, आवाज नाही बरोबर झाला बेटा सर्वांना या लागला नाही का, फक्त अमोलला या लागला नाही? पहा बेटा इकडे या ठिकाणी डायग्राम दिलेली बेटा तुम्हाला बेटा, पिरियड ऑफ बेटा मेन्स्ट्रुएशन, पिरियड ऑफ बेटा रिजनरेशन ऑफ द एंडोट्रियम बेटा पाहिजे याप्रमाणे तयार होते, सुरुवात होते बेटा. म्हणजे डायग्राम समजणार नाही तुम्हाला. ओव्हुलेशन पिरियड बेटा, या ठिकाणी हे बेटा ओव्हुलेशन पिरियड असते बेटा, पहिल्या दिवसापासून तर 28 दिवसापर्यंत पहा बेटा. ते पिरियड ऑफ बेटा सिक्रेशन ऑफ द ग्लँड ऑफ द एंडोमेट्रियम, मग ते रिलीज होणार बेटा बिगिनिंग फ्यूज. या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं बेटा, या ठिकाणी पहा बेटा चेंजेस ओव्हरी ड्युरिंग बेटा मेन्स्ट्रुएशन, या ठिकाणी चेंजेस होते बेटा. एस्ट्रोजन रिलीज होते बेटा, एक फुटून बेटा एक बाहेर निघाले पहा बेटा, ओव्हुलेशन. प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजन बेटा याप्रमाणे असतात बेटा. कॉर्पलस बेटा ऑब्लिकल्स असतात बेटा. हे जे डर्ट असते, वाटर असते बेटा, जे लिक्विड असते, जे रिलीज होते दर महिन्याला फिमेल मधून बेटा, तर याला म्हणतात बेटा मेन्स्ट्रुएशन सायकल. आणि हे बेटा पूर्ण बेटा युजफुल आहे फिमेलला, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा बेटा, या ठिकाणी म्हटलेलं आहे थोडे इन्फॉर्मेशन. मुलांना काही डोक्यावरून चाललं असेल बेटा, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. 12th मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे बेटा 1 to 1 वर. इफ ओसाइट इज नॉट फर्टिलाइज विथ इन द 24 hour, काय म्हणतात बेटा, इफ ओसाइट इज नॉट फर्टिलाइज 24 hour, कॉर्पस ल्युटिमन बिकम इनएक्टिव्ह. ते म्हणतात की जर ओसाइट जे एग्ज असतात किंवा काय जे लिक्विड असते बेटा, जर ते फर्टिलाइज झाले नाही 24 तासामध्ये, तर ल्युटेमन जे हार्मोन आहे बेटा ते इनएक्टिव्ह होते अँड बेटा ट्रान्सफॉर्म इनटू कॉर्पस बेटा अल्बिकन्स मध्ये ट्रान्सफर होते बेटा. म्हणजे एक प्रकारचा लिक्विडच असतो बेटा. ड्यू टू धिस सिक्रेशन एस्ट्रोजन अँड बेटा प्रोजेस्टेरॉन स्टॉप कम्प्लिटली. आणि ड्यू टू बेटा सिक्रेशन ऑफ एस्ट्रोजन अँड बेटा प्रोजेस्टेरॉन हे स्टॉप होते बेटा. एंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट. एंडोमेट्रियम काय करते बेटा, ते डिजनरेट होते बेटा. अब्सेन्स ऑफ दिस 2 हार्मोन, जर प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन जर अब्सेंट असला तर कोणताही काम होत नाही. टिश्यू ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम बेटा अनफर्टिलाइज्ड ओवम आर बेटा डिस्कार्डेड आउट ऑफ थ्रू द वजायना अँड दिस इज फॉर द अकंपनाइड. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे बेटा, जर एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे अब्सेंट असले तर वजायनामधून बेटा ते ओसाइट किंवा ते जे मेन्स्ट्रुएशन सायकलचे जे वाटर असते, डर्ट वाटर, ते बाहेर निघत नाही बेटा, लक्षात ठेवा.
with continuous bleeding continuous approximately for 5 days. This is बेटा menstruation period मध्ये female मध्ये बेटा bleeding बेटा कंटिन्यू 4 ते 5 दिवस राहते बेटा. Unless the oocyte is fertilized and बेटा embryo is implanted. बेटा oocyte fertilize झाल्यानंतरच embryo काय होते बेटा, तेरे eggs निघाल्यानंतर embryo implanted होते बेटा. This process is repeated every month. If the embryo beta implanted, repetition of the cycle beta temporarily stop till the beta parturition and beta thereafter period of beta breast feeding. लक्षात ठेवा. मी फॉर एक्झाम्पल जेव्हा दूध येऊन जाते बेटा आईला तेव्हा ही प्रोसेस बंद पडून जाते बेटा. Menstrual cycle is a beta natural process and beta women experience beta सर्व pain during beta this period. Menstruationच्या 4-5 दिवसामध्ये प्रॉब्लेम असते त्या फिमेलला. बेटा सेव्हियर विकनेस इज अ फेल ड्यू टू बेटा हेवी ब्लिडिंग, रक्त जास्त निघाल्यानंतर बेटा थोडी कमजोरी येऊन जाते फिमेलमध्ये. देर इज अ हायर पॉसिबिलिटी ऑफ द इन्फेक्शन टू ड्युरिंग बेटा दिस ओरल पिरियड. या पिरियडमध्ये बेटा इन्फेक्शन होण्याची बेटा घटना जास्त असू शकते. ड्यू टू ऑल सच रिझन बेटा देअर इज अ नीड टू बी रेस्ट अलॉंग द स्पेशल पर्सनल हायजीन. स्वच्छतेच्या ठिकाणी बेटा आराम करणे आवश्यक आहे. अशा काळजी बेटा लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं का? ओके पहा बेटा, आता या ठिकाणी बेटा रिप्रोडक्शन ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. आता भरपूर वेळा काय होते बेटा, फॉर एक्झाम्पल रिप्रोडक्शन जेव्हा बाळाचा जन्म करायचा बेटा, तर यावेळी भरपूर असे निघालेले आहे बेटा. का कोणाला जर कोणाचा बाळाचा जन्म होत नसेल तर टेक्नॉलॉजीचा वापर करून बेटा जन्म द्यायला लागले. आता पाहिजे मेनी कपल कॅन नॉट बी हाव द चिल्ड्रन ड्यू टू व्हेरियस रिझन. भरपूर असे जे लग्न झालेले असतात त्यांना वाटते की नाही आता आपण फॅमिली प्लॅनिंग करायला पाहिजे. इन केस ऑफ वुमन इरेग्युलरिटी ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, आणि जेव्हा ते मेन्स्ट्रुएशन सायकल इरेग्युलर आली बेटा तेव्हा डिफिकल्टी oocyte प्रोडक्शन. जर मेन्स्ट्रुएशन सायकल बरोबर महिन्याला रिलीज झाली नाही बेटा तर ते डिफिकल्ट होते oocyte प्रोडक्शन मध्ये जे एक रिलीज होता बेटा. ऑब्स्टॅकल इन द बेटा ओव्हिडक्ट, डिफिकल्टी इन इम्प्लिमेंटेशन बेटा युटेरस, मेनी अदर रिझन आर बेटा रिस्पॉन्सिबल फॉर दिस. ते म्हणतात की जे oocyte रिलीज होतात दर महिन्याला बेटा त्याचे रिझन भरपूर आहे. अब्सेन्स ऑफ स्पर्म इन द बेटा सेमन मध्ये स्पर्म ते पण एक आहे बेटा. मेल मध्ये पण भरपूर प्रॉब्लेम असतात बेटा. स्लो मुवमेंट इज अ स्पर्म. ओके, anomalies in the sperm are beta the reason case of male, but now with the help of beta advanced medical oocyte रिलीज होत नाही फिमेल मध्ये, स्पर्म मेल मध्ये स्पर्म हेविक असल्यानंतर बेटा ते एक्स पर्यंत जात नाही बेटा. त्यावेळी भरपूर असे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, ज्याच्यामुळे बेटा माणसाला म्हणजे फॉर एक्झाम्पल टेन्शन सिक्रेट होते. मेडिकल टेक्निक राहिली बेटा IVF आहे बेटा, सरोगसी आहे, स्पर्म बँक आहे बेटा, चाइल्डलेस कपल आहे, हॅव द चाइल्ड. याच्यासाठी बेटा याच्यावर एक प्रश्न राहते बेटा लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 2 वर्षापासून याच्यावर प्रश्न केला होता. या IVF वर पासून बेटा IVF याच्यावर प्रश्न केलेला आहे. तर बेटा इन विट्रो फर्टिलायझेशन, इन दिस टेक्निक बेटा फर्टिलायझेशन इज अ ब्राउट अबाउट द टेस्ट ट्यूब अँड द एम्ब्रॉय फॉर्म इम्प्लेंटेड युटेरस वुमन बेटा अप्रोप्रिएट टाइम. ते म्हणतात की टेस्ट ट्यूबच्या मदतीने एम्ब्रॉयला फॉर्म करतात. लक्षात ठेवा. IVF टेक्निक इज यूज हॅव्हिंग द चाइल्ड इन केस ऑफ दोज चाइल्डलेस कपल, ज्यांना मुलं होत नाही त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे बेटा. हू हॅव बेटा प्रॉब्लेम लाईक बेटा लेस स्पर्म काउंट ॲस्टॅकल ओव्हिडक्ट. तर म्हणतात की मेलचे स्पर्म जर कमी असेल तेव्हा बेटा IVF यूज करून बेटा टेक्नॉलॉजीचा वापर करून बेटा आपण मुलाला जन्म देऊ शकतो. लक्षात ठेवा. त्यानंतर पहा बेटा सरोगसी आहे. इथे म्हटलेला आहे बेटा सम वुमेन हॅव बेटा प्रॉब्लेम इम्प्लिमेंटेशन ऑफ द एम्ब्रॉय इन युटेरस. एम्ब्रॉय बनत नाही बेटा. सच वुमेन कॅन टेक बेटा हेल्प ऑफ मॉडर्न रेमेडियल टेक्निक कॉल बेटा सरोगसी. भरपूर लेडीज काय करतात बेटा सरोगसीचा वापर करतात. हे काय असते, इन दिस टेक्निक oocyte इज कलेक्टेड फ्रॉम द ओरी ऑफ वुमन हॅव्हिंग द प्रॉब्लेम इन द इम्प्लिमेंटेशन इन युटेरस. ते म्हणतात की ओरीमध्ये ज्या लेडीजला प्रॉब्लेम आहे बेटा त्या ठिकाणी ते इम्प्लिमेंटेशन करतात युटेरसमध्ये. दॅट oocyte फर्टिलाइज इन टेस्ट ट्यूब. ते बेटा oocyte फर्टिलाइज करतात टेस्ट ट्यूब विथ हेल्प ऑफ बेटा स्पर्म कलेक्टेड फ्रॉम द बेटा हर हजबंड. त्याच्या हजबंडचा स्पर्म घेतला जाते. द एम्ब्रॉय फॉर्म फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लेंटेड द युटेरस सम अदर वुमन. आणि जी दुसरी लेडीज असेल त्याच्या बेटा युटेरसमध्ये हे सोडल्या जाते. लक्षात ठेवा स्पर्म. अँड सच वुमन इन बेटा ओज युटेरस इज एम्ब्रॉय इम्प्लेंटेड इट इज बेटा सरोगसी मदर. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी समजा इथे आपण हे सरोगसीचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. समजा ही याची वाईफ आहे. लक्षात ठेवा या माणसाची वाईफ आहे, पण हिला प्रॉब्लेम जाते मुलाला जन्म देण्यामध्ये. मग हे काय करतात, या मेलचे जे स्पर्म असतात बेटा टेस्ट ट्यूबच्या मदतीने या लेडीजच्या एम्ब्रॉयमध्ये रिलीज केले जाते बेटा. लक्षात ठेवा टेक्नॉलॉजी किती बेस्ट आहे पहा बेटा. रिलीज केले जाते. हे जे बाळ असते बेटा लक्षात ठेवा, हे बाळ जे असते बेटा यांचं जास्त या फिमेल या कपलचा लक्षात ठेवा. ही बाई जन्म देते पण हे लोक काय करतात या बाईला पैसे देतात. मग काय बाळाला जन्म दिल्याबद्दल, म्हणजे ही सरोगसी मदर असते. लक्षात ठेवा.
असे भरपूर सेलिब्रिटी असतात बेटा जे फिमेल म्हणजे ऍक्ट्रेस असतात, हिरो असतात ते त्याप्रमाणे करतात. यांना टेन्शन असते का आपल्याला काय होऊ शकते म्हणून भीती असते बेटा. ठीक आहे. त्या कारणास्तव बेटा काय करतात ते सर्व गोष्टीचा वापर करतात बेटा लक्षात ठेवा. म्हणजे दुसरी आईच्या पोटामध्ये ते मुलाचा जन्म होते. म्हणजे आई त्यांची ओरिजिनल कोणती असते? आई त्यांची ओरिजिनल ती असती पहिली पण आई या आईच्या पोटामध्ये जन्म दिलेला असतो. स्पर्म बँक आणि सेमन बँक. स्पर्मला सेमन म्हणतात. लक्षात ठेवा. इथे म्हटलेलं आहे बेटा देअर आर व्हेरियस प्रॉब्लेम इन स्पर्म प्रोडक्शन ऑफ मेन्शन अबाव इन केस मेनी मेन भरपूर जे मेन असतात मेल असतात मेलमध्ये स्पर्म प्रॉब्लेम असते बेटा. याची रिझन भरपूर आहे. एक तर बेटा दृष्टिकोन बॅड असणे, कोणत्याही फिमेलबद्दल दृष्टिकोन बॅड असणे. बेटा मी फॉर एक्झाम्पल ऑनलाईन जे मूव्ही असतात बेटा बॅड मूव्ही असतात. ठीक आहे. ब्लू फिल्म असतात बेटा ते पाहणे ज्याच्यामुळे बेटा त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. आणि ते परिणाम झाल्यानंतर बेटा स्पर्म पूर्ण लॉस होतात. लॉस झाल्यानंतर मग ते प्रॉब्लेम लग्नाच्या वेळी येते बेटा. मग भांडणं आहे ना, भांडणं सुरू असतात. लक्षात ठेवा. अशा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून बेटा अशा डर्टी वस्तूपासून व्हिडिओपासून दूर राहणे आवश्यक आहे. सो ॲज अ हॅव अ चिल्ड्रन इन केस सच कपल न्यू कॉन्सेप्ट स्पर्म बँक तुम्ही पैशाची बँक ऐकली असेल, रोटी बँक असली असेल बेटा, पण स्पर्म बँक पहिल्यांदा ऐकली असेल. बीन इंट्रोड्यूस दिस कॉन्सेप्ट इज अ सिमिलर ब्लड बँक. ज्याप्रमाणे ब्लड बँकचा कन्सेप्ट आहे तसंच बेटा स्पर्म बँकचा कन्सेप्ट आहे. सेमन एज्युकेटेड बाय द डिझायर मेन इज कलेक्टेड ऑफ देअर बेटा थ्रू द फिजिकल अँड मेडिकल चेकअप आणि स्टोर इन द स्पर्म बँक. म्हणजे बेटा स्पर्म जमा केले जाते आणि ते स्पर्मचा वापर करून बेटा मग टेस्ट ट्यूबच्या मदतीने आयव्हीएफच्या मदतीने त्या आईच्या कुशीमध्ये म्हणजे युटेरसमध्ये एम्ब्रोमध्ये सोडल्या जाते. As per the wish of needful couple, oocyte woman is a concerned couple fertilized by IVF technique using बेटा सेमन IVF किंवा टेस्ट ट्यूबच्या मदतीने बेटा ते सेमन किंवा स्पर्म बेटा त्या फिमेलच्या युटेरसमध्ये सोडल्या जाते बेटा. रिझल्टंट एम्ब्रॉय इज इम्प्लांटेड त्या ठिकाणी एम्ब्रॉय बनते बेटा. द युटेरस इज द सेम वुमेन काय म्हणतात बेटा सेम वुमन. नेम ऑफ द सेमन डोनर इज स्ट्रिक्टली केप सिक्रेट ॲज पर द लॉ. आणि ज्यांनी ते स्पर्म दिलेलं आहे बेटा त्याचं नाव बेटा लपवले जाते सांगितलं जात नाही. लक्षात ठेवा. आता यानंतर पहा बेटा हे ट्विन आहे जुळवा बेटा लक्षात ठेवा. ट्विन बद्दल टू एम्ब्रॉय डेव्हलप बेटा सायमल्टेनियस इन द सेम युटेरस. एका युटेरसमध्ये दोन एम्ब्रॉय बनतात बेटा. टू ऑफस्प्रिंग आर बेटा डिलिव्हर सायमल्टेनियसली सच ऑफस्प्रिंग बेटा आर द ट्विन. मेनी कपल हॅव बेटा ट्विन. देअर आर टू मेन टाइप्स ऑफ द ट्विन आर बेटा मोनोझायगोटिक अँड बेटा डायझायगोटिक ट्विन. मोनोझायगोटिक ट्विन आर बेटा फॉर्म फ्रॉम बेटा सिंगल एम्ब्रॉय. मोनो म्हणजे सिंगल एका एम्ब्रॉय पासून बनते बेटा ड्युरिंग द अर्लियर पिरियड ऑफ एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन. जे 8 days मध्ये ज्याची झायगोट बनते बेटा त्या ठिकाणी मोनोझायगोटिक जन्म होते बेटा. आणि एम्ब्रॉय डिवाइड इंटू 2 ग्रुप. एम्ब्रॉय डिवाइड होते बेटा 2 ग्रुपमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर यांनी दिलेला आहे बेटा या ठिकाणी दोज 2 ग्रुप डेव्हलप एज 2 सेपरेट एम्ब्रॉय अँड बेटा दस मोनोझायगोटिक ट्विन आर बेटा फॉर्म. सच ट्विन आर बेटा जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर. ते काय म्हणतात काही बेटा जे जन्माला येतात ट्विन ते एक्झॅक्टली सारखे दिसतात इच अदर. ड्यू टू दिस सच आर एक्झॅक्टली सिमिलर देअर अपीरियन्स देअर जेंडर इज ऑल्सो सेम. कधी कधी त्यांचे जेंडर पण सारखे असतात. बोथ विल बी इधर बॉय ऑर गर्ल. कधी कधी ते सारखे असतात कधी फिमेल असतात एक मुलगा असतो किंवा मुलगी असते बेटा. In case of monozygotic twin, if the beta embryonic cell are divided into 2 groups 8 days after म्हणजे इतकं लक्षात ठेवा. मोनोझायगोटिक ट्विन म्हणजे काय बेटा एम्ब्रॉय जे एम्ब्रॉय बेटा किती दिवसामध्ये फॉर्म होते बेटा झायगोट फॉर्म होते 8 दिवसामध्ये. देअर इज अ हाय पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेटा conjoined twin, siamese twin. Such twins are born with the some part of the body joined to each other. Some organ are बेटा common in such twin. म्हणजे ते म्हणतात की अशा ट्विन मध्ये मोनोझायगोटिक ट्विन मध्ये बेटा काय ऑर्गन जुळलेले असतात बेटा काय मुलं आहे ना म्हणजे एकमेकांना चिपकलेले असतात त्याला कट करावे लागते लक्षात ठेवा. Occasionally two oocytes are released from ovary beta woman. Both oocytes are fertilized. Two separate sperm and two zygote are formed. ते म्हणतात की हे जे स्पर्म आहे बेटा ते डिवाइड होते आणि दोन त्या ठिकाणी झायगोट बनतात. टू एम्ब्रॉय आर बेटा फॉर्म. दोन झायगोट बनल्यानंतर दोन स्पर्म इंटर झाल्यानंतर दोन झायगोट बनणार. दोन झायगोट बनल्यानंतर दोन एम्ब्रॉय बनणार. आणि एम्ब्रॉय म्हणजे काय ते बाळाची ज्या ठिकाणी जन्म होते. टू झायगोट अँड बोथ दोज एम्ब्रॉय बेटा आर सेपरेटली इम्प्लेंटेड इन द युटेरस. युटेरसमध्ये बेटा दोन्ही वाढतात. Thus, dizygotic twin are beta deliver after completed development. Dizygote बेटा पूर्ण डेव्हलपमेंट झाल्यानंतर जन्म होते. सच ट्विन आर बेटा जेनेटिकली डिफरंट मे बी सेम डिफरंट बाय जेंडर. इथे पहा जेनेटिकली डिफरंट अँड मे बी सेम ऑफ डिफरंट बाय जेंडर. आणि ते सेम असतात पण जे जेंडर कसे असतात बेटा डिफरंट असतात ते लक्षात ठेवा. शेवटचा टॉपिक आहे बेटा पहा आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ.
अ पर्सन स्टेट बीइंग बेटा फिजिकल अँड मेंटल अँड सोशल बेटा स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड द हेल्थ. हेल्थ म्हणजे काय बेटा? मेंटली बेटा मेंटली, फिजिकली आणि बेटा सोशली समाजामध्ये पण चांगला भाव भेटायला पाहिजे. मेंटली बौद्धिक पण आणि बेटा शारीरिक पण हे सर्व योग्य असेल तर बेटा त्याची हेल्थ चांगली असते. इन अवर कंट्री देअर सीम टू बी लॅक अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्शन. आवाज येते बेटा? हो सर. नाही सर. नाही सर, आवाज नाही. आता पहा, आता सर पहा. अडकत होता. येतो सर. हो सर. हो सर एवढं सर गुत दिवरा. येतो सर आवाज. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर रिप्रोडक्ट आता पहा, आता क्लिअर आवाज आहे ना? ठीक आहे. आता पहा बेटा, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय बेटा? माणसाची बेटा मेंटली, फिजिकली आणि बेटा सोशली हे हेल्थ चांगली असणे आवश्यक आहे. याला हेल्थ म्हणतात बेटा. आपल्या समाजामध्ये सर्वात मोठी गडबड काय माहिती का बेटा? अवेअरनेस आहे. लॅक ऑफ अवेअरनेस ऑफ रिप्रोडक्शन. सोशल कस्टम बेटा सामाजिक आपली जी रीतिरिवाज असते, ट्रेडिशन असते, लिटरेसी आणि बेटा शायनेस स्पेशली दे आर सीम टू इनडिफरंट टुवर्ड द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ द वुमन. तुम्ही बघितलं असेल जे लहान लहान मुली असतात 18 वर्षाच्या आतमध्ये त्यांचं लग्न करून देतात लवकर लवकर. Appearance of the menstrual cycle is related with the reproductive of the overall health of the woman. Nowadays, women are working as per the with men. Due to this, they have to stay outdoor for the whole day. Bleeding occur during the menstrual cycle. Due to this, beta private organ beta need to maintain beta clean time to time. Otherwise, problem regarding beta reproductive health may be arise. ते म्हणतात की जे मेन्स्ट्रुएशन सायकल असते त्या ठिकाणी जे ब्लिडिंग होते बेटा ते साफ असणे आवश्यक आहे बेटा. ते जे जेनेटिकली बेटा क्लीन असणे आवश्यक आहे, म्हणजे त्या ठिकाणी इन्फेक्शन झाला पाहिजे नाही. Some problem regarding reproductive health may be arisen in men too. It is essential to maintain the cleanliness of the genetical. अशीच प्रॉब्लेम माणसामध्ये जर झाली बेटा त्यांनी पण क्लीन ठेवणे आवश्यक आहे बेटा, हे लक्षात ठेवा. नंतर त्याचा परिणाम इन्फेक्शन होऊन बेटा माणूस ते प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकते. अमॉंग द वेरियस सेक्शुअल डिसीज लाईक सिफिलिस, गोनोरिया occur the large scale. काय म्हटलं बेटा? वेरियस सेक्शुअल डिसीज, सिफिलिस अँड गोनोरिया बेटा लार्ज स्केल बोथ ऑफ दिस डिसीज आर कॉज बाय बॅक्टेरिया. बॅक्टेरियामुळे होणारे आजार आहे बेटा. occur the बेटा इथे बेटा कॅन क्लिअर म्हणजे पॅचेस ऑफ वेरियस पार्ट ऑफ बेटा बॉडी इन्क्लुडिंग बेटा जेनिटल्स, रॅश, फीवर, इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट, अलोपेसिया हे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होतात बेटा, लक्षात ठेवा. आर द सिम्पटम ऑफ सिफिलिस पेनफुल अँड बेटा बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग बेटा युरिनेशन, ओझिंग ऑफ पस थ्रू द पेनिस, पेनिस मधून पस निघणे, पीप निघणे बेटा. अँड वजायना बेटा इन्फ्लेमेशन ऑफ द युरिनरी ट्रॅक, अनस, थ्रोट, आईज बेटा. सिम्पटम्स ऑफ द गोनेरिया म्हणजे बेटा हे जे इन्फेक्शनमुळे होते बेटा, म्हणून बेटा क्लीन राहणे, स्वच्छ राहणे चांगली गोष्ट बेटा मेन्स्ट्रुएशन सायकलमध्ये मुलींनी. आणि पेनिसच्या ठिकाणी बेटा फॉर एक्झाम्पल जेनेटिकल इन्फॉर्मेशन आवश्यक आहे बेटा, म्हणजे क्लीनलीनेस आवश्यक आहे बेटा. आता पहा पॉप्युलेशनची बेटा इथे दिलेलं आहे शेवटी. डू यू नो पॉप्युलेशन एक्सप्लोजन 1901 मध्ये बेटा पहा इतका होता, वाढत गेला, मग 25 झाला, 25 वाढला बेटा 27, 31, 35, 43 बेटा 54, 68, 84, 102, 121 बेटा पहा आता 130 to 135 च्या मधात आहे बेटा, लक्षात ठेवा. लोकसंख्या किती वाढलेली आहे. आणि ते बेटा एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विथ द शॉर्ट ड्युरेशन इज बेटा पॉप्युलेशन एक्सप्लोजन. यू मे हॅव बेटा रिअलाइज फ्रॉम द टेबल गिवन द बिसाइड. पहा बेटा किती लोकसंख्या वाढली ना. ग्रोथ ऑफ द इंडिया वी हॅव बेटा वेरियस प्रॉब्लेम लाईक बेटा अनएम्प्लॉयमेंट डिक्रीजिंग. जास्ती लोकसंख्या वाढली बेटा अनएम्प्लॉयमेंट होणार बेटा. कॅपिटा इन्कम इन्क्रीजिंग, लोन, स्ट्रेस, नॅचरल रिसोर्सेस. मग याचा परिणाम आपल्यावर होणार बेटा, आपल्याला जे पूर्ण सुविधा भेटणार नाही. म्हणतात ना एका क्लासमध्ये जर 20 विद्यार्थी असेल तर शिक्षक सर्वांकडे लक्ष देतात. एका क्लासमध्ये आमचा जेव्हा 12th क्लास असायचा ना बेटा, शिक्षक 100 विद्यार्थी असायचे एका रूम मध्ये. किती विद्यार्थी? 100. कोणाकोणाकडे लक्ष देणार पहा सांगा मला बेटा. तर मला वाटते इथपर्यंत चॅप्टर तुम्हाला समजला असेल.